ही मुलं खुश झालेत मी त्यांचा व्हिडिओ काढते म्हणून। मी आता पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे इथे मागे बघाल तर आता आमचं तुळजाभवानीचं दर्शन घेऊन झालं आहे तुळजापूरला आणि आम्ही चाललो आहोत टुवर्ड्स पंढरपूर। तो आता पंढरपूरला जाऊन तिथे दर्शन घेऊ, तर तुम्हाला तिथे दाखवू दर्शन मंदिर आणि सगळंच। स्टे ट्यून। तर आता आम्ही सगळे आलो आहोत, जेवण्यासाठी थांबलो आहोत इथे सुगरण हॉटेल म्हणून आहे आणि आफ्टर अ व्हेरी टायरिंग जर्नी टुवर्ड्स पंढरपूर आता आम्ही इथे जेवू आणि मग पुढचा आपला प्रवास सुरू करू। चलो। आम्ही जेवायला थांबलो होतो आणि हे सोलापूरमध्ये असल्यामुळे रेस्टॉरंट यांची स्पेशालिटी होती शेंगा पोळी, तर ती आम्ही ऑर्डर केली आहे आणि आम्ही ट्राय करतो। तर इथे आता आमचा लंच झालेला आहे। कसं होतं जेवण? तुला ती शेंगदाण्याची पोळी कशी वाटते? खूप आवडली। मी घरी बनवली होती पण एकदम बकवास झाली होती म्हणून इथे ट्राय केली, तर छान होती। मी अशी बनवायचा प्रयत्न करेन नेक्स्ट टाइम। तिला ती खूप इच्छा होती ती शेंगदाण्याची पोळी खायची, तर आता आपण निघूयात परत पंढरपूरला। सो लेट्स। गर्दी पायऱ्या आहेत, ते मंदिर दिसतात ना, ते पुंडलिकाचं मंदिर आहे ते। या इथे आहेत, इथे 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 त्या म्हशी डुंबतायत पाण्यात आणि तिथे सगळे मंदिरं दिसतात तुम्हाला। या इथे जे काळं काळं दिसतंय ना तुम्हाला, त्या म्हशी डुंबतायत, आंघोळ करतायत पाण्यात। मी आता पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे इथे मागे बघाल तर सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत, पण आम्हाला काही वाटत नाही त्याचं, कारण आम्हाला खूप छान व्ह्यू आहे इथे। तर भरपूर सारे लोक इथे आंघोळ करतायत, कपडे धुत आहेत आणि त्यांचे जनावरं आहेत, गाई म्हशी असतील त्या पण पाण्यामध्ये आंघोळ करतात। ही मुलं खुश झालेत मी त्यांचा व्हिडिओ काढते म्हणून। आम्ही आलो आहोत आता पंढरपूर मंदिर परिसरात आणि इथे थोडं जुन्या काळातले वाडे वगैरे दिसत आहेत आपल्याला। कुठली नदी? चंद्रभागा। चंद्रभागा। तर आपण आलो आहोत आता चंद्रभागा नदी, करेक्ट? चंद्रभागा नदीवर आलो आहोत। इथे पप्पा आहेत मला सपोर्ट करायला आणि इथे मम्मी आणि अर्चना। चला आपण आता जाऊ। पहिला आपला स्टॉप हा आहे चंद्रभागा नदीवर, थोडंसं डुबकी मारूया हलकंसं आणि मग पुन्हा रिटर्न। चंद्रभागा नदी इथे लोक अंघोळ करतायत, कपडे धुतायत आणि इकडे
इकडे सगळे मंदिर आहे. इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे मोठं. तर आत्ताच आमची आंघोळ झाली सगळ्यांची, मस्त फ्रेश होऊन कुंडलिका नदीमध्ये आमचं चांगलं दर्शन घेऊन आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे, पांडुरंगाच्या मंदिरात. काय म्हणतात बाप्पा त्याला? विठ्ठलाच्या मंदिरात. तर चला. आम्ही आता मंदिर परिसरात आलो आहोत आणि इथे खूप गर्दी आहे. आणि आता बरेच 5 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्हाला आजच जेजुरीला पण पोचायचं. सो आम्ही प्लॅन केला की आम्ही मुखदर्शन घेऊ आणि निघणार आहोत. तर इथे मोबाईल वगैरेवर अलाउड नाही आहे. सो आम्ही मोबाईल आता लॉकरमध्ये जमा करू आणि आमच्या मुखदर्शनाला जाऊ. तोपर्यंत तुम्ही मागे मंदिर बघू शकता. आता आम्ही निघालो आहोत पंढरपूरमधून. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. बरीच गर्दी होती पण तरी म्हणजे होऊन गेलं. मुखदर्शनाला जास्त वेळ नाही लागला. सो ते झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय जेजुरीसाठी. तर भेटूयात जेजुरी.